ओम श्री लक्ष्मी नमः। श्री लक्ष्मी व्रत कथा। द्वापार युगातील गोष्ट। त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता। तो मोठा विद्वान व वेदांत जाणणारा होता। त्याच्या राणीचे नाव सूरजचंद्रिका असे होते। त्यांना 7 पुत्र व शांबाळा नावाची कन्या होती। राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणींसह नगराबाहेरील उद्यानात विहार करीत असताना राजवाड्यात एक चमत्कारिक गोष्ट घडून आली। त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजवाड्यात जाऊन सूरजचंद्रिका राणीस प्रजेच्या कल्याणासाठी लक्ष्मी व्रताची आठवण करून द्यावी। त्यामुळे माझे वास्तव्य राजवाड्यात राहून राजाकडून प्रजेचे कल्याण होईल, अन्यथा मी सामान्य माणसांकडे वास केल्यास फक्त एकट्याचा फायदा होईल, म्हणून जनकल्याणार्थ राजवाड्यात राहणे बरे असा विचार करून लक्ष्मीने एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकीत ती राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली। तेव्हा तेथील द्वारपालाने लक्ष्मीला विचारले, आपण कोणास भेटावायचे आहे? तेव्हा लक्ष्मीने सांगितले की मला सूरजचंद्रिका राणीसाहेबांना भेटावायचे आहे। द्वारपालाने लगेच राणीच्या एका दासीला बोलावून लक्ष्मीची भेट घालून दिली। दासीने अधिक चौकशी करण्याकरिता लक्ष्मी रूपातील वृद्ध स्त्रीला प्रश्न विचारले, आपण कोण? आपले नाव काय? आपण कोठून आलात? आपले राणीसाहेबांकडे काय काम आहे? लक्ष्मीने दासीला सांगितले की मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे। मी येण्याचे कारण तुला सांगते थोडक्यात ऐक। तुमची सूरजचंद्रिका राणी मागच्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती। तो वैश्य दरिद्री होता, त्यामुळे नवरा बायकोचे वारंवार तंटे होत असत। एके दिवशी भांडण करून ती घराबाहेर पडली व रडत भटकू लागली। ते पाहून मला तिची दया आली। मी तिची विचारपूस करून तिच्या दुःखाचे कारण ऐकले व तिची दारिद्र्य दूर होण्यासाठी तिला लक्ष्मी व्रत करण्याचा उपदेश केला। लक्ष्मी व्रत कसे करावे याची तिला माहिती सांगितली। त्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले। व्रताच्या प्रभावाने ती श्रीमंत व सुखी झाली। लक्ष्मी तिच्या घरी नांदू लागल्यामुळे त्या पती पत्नीचा संसार सुखाचा झाला व पुढे पुष्कळ वर्षी त्यांनी ऐश्वर्य भोगले। पुढे त्यांना इतका मृत्यू आला। लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने त्यांना लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे पुढील जन्म राजकुळात मिळाला। मागील जन्मी केलेल्या लक्ष्मी व्रताच्या प्रभावामुळे सूरजचंद्रिका राजघराण्यात सर्व ऐश्वर्य भोगत आहे, परंतु लक्ष्मी व्रताचा तिला विसर पडला आहे, म्हणून सूरजचंद्रिकेस लक्ष्मी व्रताची आठवण करून देण्यासाठी मी इथवर आले आहे। हे सर्व त्या दासीने ऐकल्यावर तिला मोठे कौतुक वाटले। ती म्हणाली, आपण कृपा करून लक्ष्मी व्रत केव्हा व कसे करावे हे मला सांगाल काय? तेव्हा वृद्ध स्त्री रूपातील लक्ष्मी म्हणाली, ऐक, मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी नदी किंवा विहिरीवर स्नान करून 5 डहाळे काढून भरल्या कळशी ठेवावी। रांगोळी काढून पाठ मांडावा। पाटावर साळी घालून त्यावर कळशी ठेवावी। कळशीमध्ये नाणी, सुपारी, मोती, पोळी, दुर्गा घालावी। जवळ समई लावावी। कळशीवर 8 बाजूला हळदीकुंकवाची बोटे वडावीत। लक्ष्मी